महत्वाची बातमी, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आमदारांनी पुढाकार घेतलेला आहे। आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या प्रस्तावावर देखील आज सह्या केलेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी म्हणून आमदारांनीच पुढाकार घेतलाय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, आज फक्त विधिमंडळ गटनेत्याची निवड आहे असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते, मात्र आता असं कळतंय की राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या प्रस्तावावर देखील सह्या घेण्यात आल्या। नक्कीच निखिला, खरं तर आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी राजभवनात घेतलेली आहे। परंतु त्या शपथ घेण्याच्या पूर्वी विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती विधान भवनामध्ये अजित पवार यांच्या दालनामध्ये झालेली होती आणि या संपूर्ण बैठकीमध्ये खरं तर सर्वच आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात यावी या सगळ्या संदर्भात प्रस्तावावरती सही देखील केलेली असल्याचं पाहायला मिळतं। परंतु ही सगळी प्रक्रिया किंवा सही करण्याच्या अगोदरच अनेक आमदारांनी अनेक मंत्र्यांनी देखील आपली इच्छा बोलून व्यक्त केलेली होती की अजित पवारांच्या नंतर अजित पवारांचा वारसा जो आहे तो पवार कुटुंबियांमधनच यावा आणि त्याचसोबतच सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ती गळ्यात टाकून खरं तर पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद घेऊन खरं तर पक्षाचं नेतृत्व केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका इच्छा जी आहे ती अनेक आमदारांनी आणि मंत्र्यांनी व्यक्त केलेली होती आणि तीच गोष्ट जी आहे ती आज संपूर्ण या विधिमंडळाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये सर्वच आमदारांनी ही मागणी केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना मिळावं याकरता आमदारांनी प्रस्तावावरती सह्या देखील केलेल्या असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। निखिला, धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल।